हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सान्वी क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण ह्या गाऊनची कटिंग बघितली होती, तर आपण आता त्याची स्टिचिंग बघणार आहोत. तर ह्या कस्टमरच्या 4 गाऊन होत्या, पण त्यांना पहिली आपल्याला एक गाऊन शिवून द्यायची होती, कारण त्यांनी पहिल्यांदाच फिटिंगची गाऊन शिवणार आहेत, म्हणजे चेनवाले गाऊन शिवणार होते. ते त्याच्यामुळे त्यांना ही एक पहिली गाऊन द्यायची. त्याच्यानंतर त्यांना जर व्यवस्थित झाली तर ही दुसरी आपल्या ज्या तिन्ही गाऊन आहेत त्यांना चेन लावूनच द्यायचे आहेत. तर 4 गाऊनपैकी मी ही गाऊन कटिंग केली आणि त्या गाऊनचा गळा गोल गळा दिला आहे आणि त्या गोल गळ्यामध्ये मी अजून एक डिझाईन तयार करून घेतले आहेत आणि त्याला मी आता पायपिंग मारून घेते. तर आपण इथे बघू शकता की जिथे कोन आहेत, त्रिकोण आला आहे, तिथेच फक्त मी कट मारून घेतले आहे. बाकीची जशी पायपिंग आहे तशीच फिरवली जाते. गोल गळ्याची डिझाईन ह्याच्यासाठी घेतली आहे कारण आपल्याला चेन लावायचे आहेत आणि त्याच्यामध्ये गोल गळ्यामध्ये चेन लावायला खूप सोप्या जातात आणि सोप्या जातात म्हणजे अंतर पण खूप येतं. त्याच्यामुळे मी इथे गोल गळा घेतला आहे आणि आपण आता ही डिझाईन पूर्ण करू. तर आता आपण आता पूर्ण गळा तयार करून घेऊया. तर इथे बघू शकता तुम्ही की गाऊनचा गळा पूर्ण झालेला आहे आणि आपण आता शेवटची जी गोल गळ्याला जी पायपिंग मारायची ती पूर्ण करून घेतो. तर सुंदर असा गळा तयार झाला आहे. तर गळा कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला चैनीसाठी मार्किंग कसं घेते, तर मी इथे 5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि उंचीला 9 इंचाला मार्किंग करून घेऊन सरळ लाईन मारून घेते. अशी सरळ लाईन मारल्याच्या नंतर ती लाईन आहे ती आपल्याला पहिली कट करून घ्यायची आहे. तर मी ते कट करून घेतले आणि फोल्ड करून सरळ सिंगल फोल्ड करून आपल्याला जो आपण कट केला आहे सिंगल फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे, शिलाई मारून घ्यायची आहे. असं आपण दोन्ही बाजूला करून घ्यायचे. मी ते एका बाजूचं दाखवते तुम्हाला कसं करायचं आहे. तर तसंच आपल्याला दुसऱ्या बाजून पण करून घ्यायचं आहे. तर इथे एका बाजूचं झालेलं आहे. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पट्टी लावून जसं आपण ड्रेसला चेन लावतो तशा पद्धतीने पण करू शकतो, पण मी ते सिंगलमध्येच फोल्ड करून घेते आणि चेन ठेवून जसं आपण ड्रेसला चेन लावतो तशाच पद्धतीने आपल्याला इथे चेन लावून घ्यायची. ते मी तुम्हाला दाखवते बघा की चेन कशी लावते. तर आणि लॉक जिथे त्रिकोण येतोय तिथे चेन फिरवून घेते. तिथे आता चेन आपण जे पहिली लावले त्याच्यावरती थोडं कापड ठेवून चेनीचा दुसरा भाग आपल्याला शिलाई मारून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला चेन दिसण्यात येणार नाही. जसं आपण ड्रेसला लावतो तशाच पद्धतीने आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे. तर मी इथे एका साईडची चेन लावून झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता कशी व्यवस्थित अशी चेन लावली आणि वरतून आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे आणि जी उरलेली चेन आहे ती कट करून घ्यायची. तर इथे मी कट करून घेतले. तुम्हाला दाखवते की ती निघणार नाही. आता लॉक झालं त्याच्यामुळे निघणार नाही. तर दुसऱ्या बाजूला पण तसंच करून घेऊया आणि त्याच्यानंतर मी इथे मार्किंग करून घेतले सेंटर पॉईंटला. तर मी इथे दुसऱ्या बाजूची पण चेन लावून घेतले. तुम्ही बघा तर अशा प्रकारे व्यवस्थित अशी चेन लावलेली आहे आणि आपल्याला जी उरलेले चेन आहेत त्या दोन्ही साईडच्या तर त्या आपल्याला खालून कट करून घ्यायच्या आहेत आणि त्याला आपल्याला कापड लावून लॉक करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते आपल्याला लागतं का म्हणे त्याच्यासाठी. तर मी इथे तुम्ही बघू शकता की मी इथे त्या लॉक करून घेते. कापड फोल्ड करून इथे मी त्याच्यावरती डबल शिलाई टाकून लॉक करून घेते. तसंच आपल्याला दोन्हीच्या बाजूने पण सेम तसंच करून घ्यायचे. तर मी ते एका बाजूचे दाखवते तुम्हाला. तर आणि जे उरलेले धागे आहेत ते पण कट करून घेतले. अशा प्रकारे मी दोन्ही साईडला लॉक करून घेतले दोन्ही चेनी. आणि आता इथे आपण गळा जॉईन करून घेतो आहे. गळ्याचा सेंटर पॉईंट आणि गाऊनचा सेंटर पॉईंट जो गळा आहे त्याचा सेंटर पॉईंट एकत्र घेऊन आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायच्या. जिथे सेंटर पॉईंट आला आहे गाऊनचा तिथून आपल्याला एका बाजूच्या प्लेट्स पाडून घ्यायच्यात आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूच्या पण तशाच आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायच्या. ते तुम्ही बघू शकता मी प्लेट्स पाडून घेते. चैनीच्या साईडून सुरुवात केली आहे जेणेकरून तिथून आपल्याला
गॅप राहणार नाही. तर जेवढ्या येतील तेवढ्या प्लेट्स आपण इथे करून घेतो आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, मी जिथे ते सेंटर पॉईंट आहे तिथे मी एक छोटीशी प्लेट देऊन घेतले आणि दुसऱ्या बाजूला पण तसंच. आपल्याला पहिलं आपण बघायचं आहे, पहिलं आपल्याला शोल्डरला जॉईन करून घ्यायचं आहे आणि मग जेवढ्या उरतील त्याच्यामध्ये आपल्याला प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या वरच्या साईडला येईपर्यंत कमी पडता कामा नये. तर तुम्ही टाचणी पण लावू शकता. तर मी ते मोजून घेतलं आणि मी जशा आहे तशाप्रमाणे जेवढ्या प्लेट्स पडल्या तेवढ्या प्लेट्स पडल्या आणि जो उरलेला भाग आहे तो मी वरच्या साईडला गळा जॉईन करून घेतला. तर तुम्ही बघू शकता की मी ते गळा जॉईन करून घेतला आहे आणि इथे चेन पण लॉक झालेले आहेत दोन्ही साईडच्या आणि वाटत नाही आहेत की आपण चेन लावलेले आहेत म्हणून. तर त्याच्यानंतर डबल शिलाई टाकून दाब शिलाई टाकून मी हा गळा पूर्ण केला. तर अशा प्रकारे आपण फिडिंगच्या गाऊन शिवू शकतो. 2-3 प्रकारे शिवतात. तर मी ही पद्धत मला आवडते, त्यामुळे मी हीच पद्धतीने त्याच्यामध्ये आडव्या साईडने पण त्याच्यावरती आपल्याला फ्रिल लावायला लागायची. तर पायपिंग मारले. तर याचं कापड खूप कमी होतं, त्याच्यामुळे जे माझ्याकडे उरलेलं जे गाऊनचं कापड होतं त्याच्यामध्ये मी हा गाऊनचा किस्सा लावला आहे. तर कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.